थांब थांब, काय करतेस? पॅकिंग. हळद कुंकू लावायचं आधी. हळद कुंकू कशाला? हे बघ, लग्नाला जाताना नवऱ्या मुलीची बॅग भरताना हळद कुंकू लावायची आणि मग बॅग भरायची. अगं प्रथाच आहे तशी. घे. ताई, हे घे. हे काय? अगं तुझ्या औषधांचा डबा. तुझं जागरण झालं की तुला त्रास होतो हे आम्हाला माहितीये, है ना आई? पण त्रास झाल्यावर तू काय करते हेही आम्हाला चांगलं माहितीये. म्हणजे कसं आहे, स्वराज जिजूंना त्रास नको व्हायला म्हणून मी तुला औषधांचा डबा दिला. तर ठेव तो नीट. हिचं काय? प्रीतीताई, ही तुझी ड्रीम बॅग. याच्यामध्ये तुला जे जे पाहिजे ते मी सगळं ठेवलंय. म्हणजे तुझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, चार्जर, इलेक्ट्रिक गॅजेट्स सगळं भरलंय. मी भरलंय. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट आपले चाइल्डहुडचे क्यूट क्यूट फोटोज आहेत ना, तो अल्बम नाही का, आपल्या दादा आणि आपण मस्त. हा, मी सांगत होते की हा, आपल्या नाही तुझ्या चाइल्डहुडचे फोटोज. म्हणजे तुझ्या चाइल्डहुडला मी नव्हते ना, म्हणून आठवण आली की बघत जा. हो. किती काळजी करताय ना तुम्ही दोघी माझी. आता मी असं बोलू शकते की माझ्या दोन्ही बहिणी मोठ्या झाल्यात. आता तू सुद्धा मोठी झाली आहेस प्रीती बाळा. गायकवाडांची सून होणार आहेस आता. इथे अल्लडपणा करायचीस, पण तिथे नाही करता येणार. करायचाच नाही. ती लोक खूप मोठ्या मनाची आहेत. तुझं काही चुकलं माकलं तर तुला समजून सुद्धा घेतील, पण म्हणून सारख्या चुका करायच्या नाहीत. आणि हे बघ, तुला त्यांचं काही पटलं नाही तर समजून घ्यायचं. चिडचिड करायची नाही. आणि हो, हे बघ, दररोज मला तिथून फोन करत जा, ठीक आहे? आणि हो, बाहेरचं काही खाऊ नको. कुणी काही दिलं म्हणजे त्यांनी दिलं तर खा. बाहेरच्या अनोळखी लोकांकडून काहीही घ्यायचं नाही. आणि अगं बाई, हे सांगायचं तर विसरलेच. बाई देवा, ऐक ऐक ऐक, जर तू कुठेही बाहेर फिरायला गेलीस ना, तर मग हो, गाडीची ती खिडकी असते की नाही बाळा, त्यातून हात बाहेर नको काढूस. प्रीती, हसू नको, मी काहीतरी इम्पॉर्टंट सांगते की नाही. आई, अगं तुझ्या सगळ्या सूचना आम्हाला पाठ आहेत. आम्ही झोपेत पण हेच बोलू, आम्हाला माहितीये. चालू दे तुमचं, मी बाकीची कामं आटोपते. बर. हे तुमचं कपाट आहे? एवढी जागा पुरेल ना तुम्हाला सामान ठेवायला? हे म्हणजे तुम्ही माझ्या कपाटातही ठेवूच शकता, पण हे एवढं सफिशियंट आहे ना? सांगा मला तुम्ही. ओ माय गॉड, ज्योतिताई, मिस्टर गायकवाडांचं प्रेम तर इकडे ओतू चाललंय. ताई, मी म्हणाले होते ना तुला, नशीब काढलंयस तू. गप्प बसा ग दोघी. अरे, ए भाई, ये क्या कर रहे हो तुम? काय चाललंय दादा, मी हे बघायच्या आधी माझे डोळे का नाही फुटले? दादा, हे मी बघूच शकत नाही. म्हणजे आपल्या घराण्याचा, आपल्या इतक्या मोठ्या घराण्याचा, मोठ्या साम्राज्याचा ज्येष्ठ युवराज घरजावई होणार नाही, हे मी बघूच शकत नाही. नाही दादा, हे मला कदापि मान्य नाही. हे मी बघूच शकत नाही. हळू बोल, हळू बोल. अरे काय चाललंय? काय रे, घरजवळ काय? अरे काय म्हणजे काय? तू बॅग भरून प्रीती वहिनीच्या घरी राहायला जाणार ना? घरजावई होणार ना? हे मी बघूच शकत नाही. ती बॅग. अरे बाबा, मी कुठेही जात नाहीये रे बाबा, मला काम करू दे. काय करतो तू? तू लग्न आधीच पळून चाललास? सुलू, सुलू, हा बघ, हा लग्न आधी. तसं काही नाही. अरे तसं काही नाहीये तर काय आहे मग? ते तर मी काय? दादा, हे बघ, तुझं अजून एक पार्सल आलंय. अरे पार्सल सोड. हा बघ, हा काय करतोय?
अरे हे काय काय रूमची अवस्था केली आहे तू? अरे आवरावरी चालली दिसत नाही का तुला? आवरावर ही जर आवरावर असेल तुझी तर मग स्वच्छता काय तुझी? ए अरे आणि दादा अजून किती पार्सल येणार आहे तुझे? अजून किती वेळ जागायचंय मी? एवढं काय आहे? अहो, मग तू सांगणार आहेस का फायनली का केलायस हा पसारा? तुमच्या होणाऱ्या बहिणीसाठी. आता त्यांना इथे आल्यावर कम्फर्टेबल वाटायला हवं ना, त्यांना त्यांचा वॉर्डरोब मिळायला हवा, म्हणून हे सगळं चाललंय. तुम्ही पण कळत नाही. वा 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 वा, जरा जास्तच विचार चालू आहे ना प्रीती वहिनीचा. चांगलंय चांगलंय, पण तेवढं तर केलंच पाहिजे ना यांनी. हो नक्कीच. पण मी काय म्हणतोय विराज, मला एक सांग, या पार्सल मध्ये नक्की काय आहे एक रे? मिनिट एक मिनिट. ए, 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 ते पण काय नक्की आहे पार्सल तिकडे, पार्सल अजिबात उघडायचं नाही. कसं? मार खाल तुम्ही त्यातलं काही काढलं कसं तर. काय? त्यांचं काय चाललंय ग गुलू गुलू एवढं? हो बघ ना, मगाचपासून मेसेजवर आहे ती. ज्योतिताई, मला माहिती आहे काय बोलत असणार. मी सांगू काय? तिकडून मेसेज येत असणार, माझ्या प्रीती बाबूने जेवण केलं का? मग इकडून मेसेज, मग परत तिकडून मेसेज की माझी प्रीती बाबू आता निनी करणार. मग इकडून मेसेज. ए काय चाललंय तुमचं? उगाच मला त्रास देऊ नका. बापरे. बहिणी, जी भीती मला वाटतेय तीच तुला वाटते ना? त्या दिवशी प्रीतीने तुझ्या स्मारकाच्या इथे फुलं ठेवली होती, ती सगळी उडून गेली. त्याचा अर्थ जो मी घेते तोच आहे ना? तुलाही स्वरासाठी प्रीती योग्य वाटत नाहीये ना? मी सगळ्यांना ना हे खूप ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते, पण कुणी लक्षच देत नाहीये माझ्याकडे. सगळ्यांनी ना डोळ्यावर पडदा ओढून ठेवलाय. मला ना स्वरासाठी खूप चांगली मुलगी हवी, ह्या घराला सांभाळून घेणारी, अगदी तुझ्यासारखी सून या घरात यावी अशी माझी इच्छा आहे. दुसरं तिसरं काही नाही अगं. दादा ना प्रत्येक गोष्ट माझी ऐकून घेतो, मी जे सांगते त्याच्यावर विचार करतो, पण यावेळेला तो काहीच ऐकून घेत नाहीये अगं. दुर्लक्ष करतो माझ्या बोलण्याकडे. का कोण जाणे, मला सतत असं वाटतं ती मुलगी या घरामध्ये ना हे घर मोडायला येणार आहे. तिने हे घर मोडू नये म्हणून तिचं आणि स्वराजचं लग्न मी सतत मोडण्याचा प्रयत्न करते, पण आपले चिरंजीव दीप सगळे माझे प्रयत्न हाणून पाडतायत. मी जितके वेळेला प्रयत्न करते तितके वेळेला तो मध्ये येतोय. आपल्या स्वरासाठी, या घरासाठी ती मुलगी योग्य नाहीये, कसं समजावून सांगू त्याला? मला खूप भीती वाटतेय, ती मुलगी या घरात आल्यानंतर कुठलं तरी मोठं वादळ येईल. या घराला सांभाळून घेणारी कुठली मुलगी सून म्हणून या घरात येणारे त्या परमेश्वरालाच ठाऊक.